आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य जिरती. लई येड्यावानी करू नका. संपलं पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, तुमच्या प्रारब्धात जी गोष्ट असेल ती तुम्ही आनंदाने भोगा. ही भगवंत सेवा आहे. या महाराजांच्या प्रारब्धात वाजवू नये, या महाराजांच्या प्रारब्धात वाजवू नये, यांच्या प्रारब्धात गायन आहे आणि माझ्या प्रारब्धात कीर्तन आहे. ज्याचं त्याचं काम ज्याने त्याने केलंच पाहिजे. तुम्ही सगळं बदलाल, प्रारब्ध बदलू शकत नाही. जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला, प्रारब्ध आहे. तुम्ही कोण टिकूजी लागून गेले? तुझ्याकडे काय याडपटा? ज्याची लंका सोन्याची होती तो मिळाला आणि तू टपरी नेतो कुठं? तू असं येडेवानी काय करतो? त्याची लंका सोन्याची होती, तू एका दोनच अंगठ्या आहे तरी पण तू वाट फिरतो, भातवाड मटकीवाड भातो. तू येड आहे का काय? ऐका नीट. जगाचा बाप जन्म जेलमध्ये झाला. एखादा जन्म जेलमध्ये तर एखादा जन्म राजवाड्यात, एखादा जन्म दिवसा बाराला तर एखादा जन्म रात्री बाराला, एखादा जन्म भर उन्हाळ्यात तर एखादा जन्म भर पावसाळ्यात, एखादा जन्म अष्टमीला तर एखादा जन्म नवमीला. आणि जो उद्या एक वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा, राम कधी आयुष्यात हसला नाही आणि कृष्ण कधी आयुष्यात रडला नाही. त्या रामाच्या आयुष्यात हसायजोगं कधी झालंच नाही, कायम दुखणं. आयुष्यात महाराज जन्माला यायच्या अगोदर बाण मारला त्या पोराला, श्रावण बाळाला, शाप बसला राजाला, झालं इकून तिकून पुत्रकामेश यज्ञ करून मिळवली बायको. ती रावण उठलं, त्याचे घेतल्या बरगाड्या मोडून मिळवली सीता. मोडल्या बरगाड्या त्याचे 3. बरं ते फुगीर होतं, त्याला बोलवेलच नव्हतं. ते जनकाला रावण म्हणलं, का रे एवढ्या मोठ्या स्वयंवराला तू मला का नाही बोलवलं? अरे इंद्र जनक हुशार, एकच वाक्यात काम केलं रावणाचं. जनकाने सांगितलं, एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुमच्यासारख्या विद्वानाला बोलवणं अपमान. हे फुगलं, घेतल्या बारगाड्या मोडून 2-4. इकून तिकून रामानं बायको मिळाली, आईची बुद्धी बदलली, चला वनवासाला गेले. इकून तिकून दशरथ मिळाला, भाऊ गादीवर बसला, हागडी वनवासातून आला. आलं इकून तिकून गादीवर बसायचं, गावातलं म्हातारडं उठलं. गावाला गेलेली बायको घरात घ्यायला मी का राम आहे का? दिली सीता सोडून. सीता गरोदरवती सोडून दिली, झाली 2 पोरं. काय बोलायचंय महाराज, रामाच्या पोरांची लोकांनी लावली होती भाऊ. ही लोक मिली नाहीत अजून, ही फक्त आडनाव बदलून जन्माला आली, नाही तर टोळी तीच. फक्त तांबड्या गायला काळं वासरू झालं, नाही तर खान मिल नाही. ते म्हातारड्या बॉम्बाला काय प्रारब्ध राहत महाराज, काय प्रारब्ध आहे खरंच. तुम्ही विचार करा, गादीवर बसायचं, पोरानं धनुष्य लावलं, बापावर लावलं का नाही? स्वतःच्या पोरानं बापाला धनुष्य लावलं आणि पोरग म्हणलं, माझी आई पतिव्रता असताना ज्यांना अरण्य सोडून दिली त्याचा बदला घ्यायला आलो मी. 2 बाजूनं 2 पोरं. ती सीता पळत आली, म्हणली भाऊ धनुष्य काढू घेतो बाप्या, पुढं झट्टे करीत बसला. आयुष्यभर त्या बिचारे शिवी दुखणं. हा गाड्याचा जन्म जेलमध्ये झाला, पण हा रडला नाही, हा नांगाटच होता. आले तर गिराईक हानीतच आला, पुन्हा त्यांना ताणच नाही. ते राम थोडा विचार करायचा, पाहू बुवा, या गाड्या काही विचार नव्हता. उठली पुतना कार्यक्रम, उठला बाबळभट कार्यक्रम, जो भेटन त्याचा. त्यामुळे हे रडलं नाही, हसत राहिलं गडी शेवटपर्यंत. पण ऐका महाराज, त्याचंही प्रारब्ध असं होतं, सोन्याचा मणी चोरल्याचा आलाच. आता ऐका प्रारब्ध कसं राहतंय. गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला. शुद्धी आहे ना तुम्ही? गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि त्याचा सक्का मित्र भेटाय गेला, पोहे बांधाय फडके नाही. आता काय बोलायचंय. सुदाम्याचे पोहे, शबरीचे बोरे, विदुर काकाच्या कन्या खायला. आणि दुर्योधन टेबल लावून बसलं, देवाला जीव घालाय. 56 पदार्थ केले. देव म्हणले ज्याला घालायचं त्याला घाल, तू ऐकतच नाही आमचं. म्हणून अति श्रीमंताच्या घरी कधी जाऊ नये जेवायला, आणि त्या अवलादीला आपल्या घरी बोलू नये. ते नुसतं म्हणतोय मी एक खात नाही. तू खाऊच नको काय,
ज्याला अन्नाची गरज आहे त्याला द्यायचा, नको त्या हलकटांना काय जीव घालायचं. जे उताटून गेले त्यांना काय जीव घालणार. ज्याला अन्नाची गरज आहे त्याला घाला. मला शब्द सांगायचा होता, एकाचं प्रारब्ध असं आहे तर एकाचं प्रारब्ध असं आहे. एका बापाला 3 पोरं, एकानं लंका गमावली, एकानं लंका कमावली, आणि एकाला माहीतच नाही झालं वाटण्या कवा झाल्या. कारण हा गडी उठलाच नाही. उठला तर तलाठी सापडला नाही. प्रारब्ध आहे. काहींना पैसा मोजता येईन, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले, काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोरं झोपाया जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले. 3 सख्या बहिणी केल्या, 3ही फेल गेले, नाही जमलं. हो, जमीन एक आहे, पाणी एक आहे, फुटबॉल एक आहे. जमीन एक आहे, पाणी एक आहे, फुटबॉल एक आहे, मोटार एक आहे, वाफे 3 आहे. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, आणि उसाला गेलं गोड झालं. एका खाणीतले दगड आहे, एकावर लिहिलंय नारळ येथे फोडा, एकावर लिहिलंय चप्पल येथे काढा, आणि एकावर लिहिलंय मूर्तीला स्पर्श करू नका. 3ही दगडाचे, मूर्ती दगडाची, नारळ हे ज्याचं त्याचं काय प्रारब्ध आहे. काही पुरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या का जेवलेलं ताट धुवायचं नाही, असं लुटून द्यायचं. तिला असा नवरा मिळाला, दुसऱ्याची भांडे घासाय गेली. आणि काही पोरींनी बापाच्या घरी इतके कष्ट केले, शाळेत नोटीस आली 100 रुपये भरान सहलीला चला. त्या मुलीने सांगितलं माझी आई सहलीला मला पाठवेल, पण माझ्या आईला कोणाच्या तरी शेतात कामाला जावं लागेल तेव्हा 100 मिळतील, मला सहलीला जायचं नाही. तिला असा नवरा मिळाला, कमराला कपाटाच्या चाव्या आल्या. कीर्तनातलं पहिलं वाक्य जिरती फायनल झालं. दुसरं वाक्य ज्याचा त्याचा काय प्रारब्ध आहे, बरळायचं नाही. आणि तिसरं वाक्य सांगतो आणि लगेच अभंगात बसतो. पाया पडून सांगतो, हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. हे कालही खरं होतं, आजही खरं आहे, उद्याही खरं आहे. मी तुमच्या मुलासारखा आहे, आमुष आहे. आज माझ्या तोंडातली वाक्य भोगावं लागतात. आजच्या कीर्तनात महिला पुरुषांना पाया पडून तुमचा मुलगा म्हणून एकच वाक्य सांगतो. आयुष्यामध्ये तुम्हाला किती राग आला तरी पाया पडून सांगतो, आज फक्त रोग 2 मिनिटं राग आकळा, आयुष्यामध्ये तुमचा लय मोठा फायदा होईल. लय मोठा फायदा. कोणाला आकळा, कोणाला आकळा, आकळा येऊ द्या राग, राग येऊ द्या, राग येणारच आहे, पण त्याची फळं फार वाईट आहे. 2 मिनिटाचा राग आहे, हो द्या नवरा बायकोचं भांडण, थोडा टीव्हीचा आवाज मोठा करा, भुकू देतील थोडं, भुकू द्या. ती पिसाळली का बायको गप्प बसणार नाही का, यानं लगेच उचलून आपटली, मेली ना, फरशी होती. 28 वर्ष जाऊन बसला. आज जेलमधले 60% आरोपी फक्त क्रोध ना कळल्यामुळे आहे. आणि असं उत्तर द्या मला, आता आरोपीला जेलमध्ये गेल्यावर पश्चाताप होत नाही? होतो. गजावर डोकं आपटून रडत होतो, पण वेळ निघून येईल. तुम्ही जर आज एवढं वाक्य ऐकलं ना माझं, तर जाऊ द्या, माझ्याही जन्माची सफलता होईल आणि तुमच्याही जीवनाची सफलता होईल. खरं सांगू, तुम्ही जर राग आकळवला ना, तुम्ही देवच झाले हो. वव्या सांगतो तुम्हाला, 3ऱ्या अध्यायातल्या वव्या, वव्या किती भयानक आहे पहा. वव्या पहा कशा आहे. 3ऱ्या अध्याय शेवटच्या वव्या आहे. 3ऱ्या अध्याय शेवटच्या वव्या आहे. 3ऱ्या अध्याय शेवटच्या वव्या आहे. जळेविन बुडविती, आगीविन जाळीती, दोरेविन बांधिती, चिखलेविन. आजच्या कीर्तनाला आपले 3 वाक्य फायनल झाले. कुठे? 1 जिरती, लय दिवस चालत नाही ते. सत्ता संपत्ती हे लय दिवस चालत नाही. कारण उत्तर आहे त्याला 17व्या अध्यायात, वार्य वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वारं वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही. आणि 90% लोक, मी मग सांगितलं 100 मध्ये 70 लोक येडे आहेत आणि राहिलेले लोक शास्त्र पाळीतच नाही. हो, टपुऱ्या माण्याची माळ गळ्यात आणि पुरीचं लग्न एकादशीला. इतकी हलकट क्वालिटी. तुम्हाला नका रे बा म्हणे, बामणान तिली, बामण आमुशाल दिन, तुला लाज नको का? तू भजन, तू अभंग म्हणतो ना, एकादशीशी अन्नपान ते श्वान विष्टे. आणि पाया पडून सांगतो, मी तुमच्या मुलासारखं कोणतंही कार्य करायचं असेल तर द्वादशी सारखी पवित्र तीत नाही. विहीर खोदायची द्वादशी, वास्तुशांती द्वादशीला, तीच सुद्धा पाहू नका, लग्न करू नका कोणत्याही महिन्यात, कारण प्रत्येक द्वादशीला प्रदोष असतो. आपली येडे एकादशीला लग्न करते.
अरे करू नको होऊन जाईन. पैशाची गमेंट आहे. गमेंट कशी ते होऊन जाईन. जावायची येडं निघलं. मग एकादश तुला जर समजतच नाही माणसं काय म्हणत्या. अरे एकच पोर आहे तुला एकादशी लग्न करू नको. ज्यांना एकादश नाही त्यांना गुलाबजामू करू नाही त्यांना खिचडी करू. पण लगीन केलंच त्यानं उतटलं ते सुनच गरोदर निघली. मग महाराज ओवी आहे त्याला 16व्या अध्यायात ओवी. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. शास्त्र सोडलं का दणका बसला. मग एकानं मला कीर्तनात विचारलं जर एकादशीला लग्न केल्यावर जर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळूनच आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या. बंद झाली माझी अक्कल. आपल्या ज्ञानेश्वरीत हे नाही ना. पण ज्ञानेश्वरीत ओवी आहे 17व्या अध्यायात. ऐका ओवी कोणती. वारिया वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वार वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही. आणि ही अवलाद अशीच मेल्याशिवाय ही कशी मरती याची ओवी आहे. ही कशी मरती याची ओवी 3ऱ्या अध्यायामध्ये 200 नंबरची ओवी आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये 200 नंबरची ओवी अशी आहे. पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. किडा दिव्यावर गेला मेला. बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं मला सांगावं मी लव्ह मॅरेज करेल आणि मा संसार चांगला आहे असं म्हणावं त्यानं. लग्नाचे पैसे भरून दिला अख्खी. रोग घे शंभड्या रोग रोग द्यायला काय हरकत आहे. त्या लग्नाला खर्चच नाही. असले द्यायला येणे का. पण ये काय बा कुणी माना अथवा नका मानू पण शास्त्र शास्त्र आहे. आता लोक पाळीत का नाही. गमेंट पंचीरती. 1 प्रारब्धाप्रमाणे राग आणि 3 राग आकळा. 3 शब्द जरी आजच्या कीर्तनातले झाले आणि एवढे जर पाळले महाराज तर देवालाही जायची गरज नाही. काय देव चोळीत बसता. गुरुवार संपले का. संपले आज. बरं झालं. काय बावळ्याचा बाजार चाललाय महाराज. 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही तुम्ही इकडे उद्यपन घालत्या. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला. काय उपयोग झाला. पार्वतीचा दणका उठलाय. दुर्गे दुर्गट भारी तुझी संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटाण घेऊन. 2-4 कुत्रे त्याच्या माग पिशीच नेली. कुत्र्याला लिंबूच घेऊन आला. लिंबू आणि शंकर पार्वतीला म्हणतो कपून टाकेन कपून. मग पार्वतीनं आरती बदलावली घालीन लोटांगण. महाराज इतकी सुंदर ओवी आहे 4थ्या अध्यायात. अरे जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुशी काही. हे कुठं चालतं का महाराज. कोणी उठायचं महापोऱ्या पाखवात करा कोणी उठायचं महापोऱ्या कीर्तन शिकवा असं चालत नाही महाराज. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपाया तकलीफ करतं. कापायला आडवं येतं पण पोसत लई. देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्याला 101 नंबरची ओवी अशी 18व्या अध्यायात. ललाटीचे लिहिले ते काही केलं न मोडेगा. पण हे सगळं घडेल पण कधी. ज्ञानोबारायांच्या 15व्या अध्यायात 35 नंबरची ओवी अशी आहे. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. म्हणून 15व्या अध्यायामध्ये 497 नंबरची ओवी अशी आहे. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्हांत करण्याचे. चंचल आहे चित्त चंचल आहे चित्त ताब्यात नाही मन. निर्माण झालाय अहंकार आणि भ्रष्ट झाली ती बुद्धी. म्हणून 9वा अध्याय सांगतो जडझडोनी महिला निघ ये भक्तीची वाटे लाग जे पावशी अव्यंग निज धाम माझे. आणि म्हणून एक फायनल वाक्य सांगतो. बाहेरचं ज्ञान नसलं तरी चालेल पण आतलं ज्ञान व्हावा. बाहेरचं ज्ञान शाळेपुरतं ठीक आहे. 13व्या अध्यायात अशी ओवी आहे. अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभावे. ज्ञानराय म्हणले आतून जर ज्ञान आलं तर बाहेरचं आल्याशिवाय
बाहेरचं ज्ञान यायला काय लागतं? जुगार खेळायचं कुठं ट्रेनिंग आहे का कोर्स आहे का 3 दिवसाचा? राणी पालथी घालावा, एका उताना करावा. काय दारू प्यायचं ट्रेनिंग आहे का कुठं? दारू पिताने डोळे झाकावे, तोंड वाकडे तिकडे करावे, थुकत बाहेर यावे, चांगले कपडे खराब करावे, याला बेवडा असे म्हणतात. ते काय वाचायची गरज नाही. आणि आता आपल्याला घुसायचंय साधू देवाकडे मागत नाही. इथं पण आलतो, पण हे 3 वाक्य आयुष्याची शिदोरी. रागा कळला, दुकानदारी करायची का तुला? गिरायकाशी नीट बोल. गिरायकाव धावला तुझ्या गोळ्या तू खाय. लोकांना वेळ नाही, लोकांना लई शेट बिकारी केली अशी. 47% मार्क 10वीला पडले आणि तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघाला. म्हणजे तुला अक्कल आहे का काय? कपडे काढून हल्ला पाहिजे हलकट. इथं 77 वाले बोंबला धेंडत आणि तुझी 47ची अगरबत्ती कुठं लावतो टोन घ्या ना लाई का? आर्टला ऍडमिशन घे, गणपती बुडवाय कामायशी काय हो. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू का? आला करतो प्रयत्न, पहिलाच प्रयत्न फेल गेला. उगाची येडे पैदा करायचे आणि गावाला तकलीफ द्यायची गेलं नाही. आणि त्याची आई म्हणते असू दे 47, त्यांना तेही नव्हते. ते तर कधी 35च्या पुढे गेलेच नाही, जाणारच नाही ना बाई. येडे पैदा करायचे. येताना आईला त्रास, शाळेत गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाडीला त्रास, मेला कावळ्याला त्रास. काय उपयोग आहे?